फिल्म्स क्रिएट मॅजिक. मग ते फिल्म्स असोत, डॉक्युमेंटरी असोत किंवा ॲड फिल्म्स असोत, एकाच वेळी कोट्यवधी लोकांना इन्फॉर्मेशन किंवा एखादा थॉट देण्याची क्षमता या पॉवरफुल मीडियामध्ये आहे. विचार करा, हॉलिवूड, इंडियन किंवा इंटरनॅशनल फिल्म मेकर्सच्या टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजीज जर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मिळत असतील तर आपल्या कंपनीज किंवा आपले ब्रँड्स अशा ॲड्स थ्रू कुठे पोहोचतील. आज आपण बोलणार आहोत अशाच एका इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणाऱ्या व्यक्तीशी, ज्यांनी प्लेसमेंटमधून ऑफर झालेला जॉब क्विट केला आणि आपल्या पॅशनसाठी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. आज माझ्यासोबत स्टार्टअप कट्ट्यावर आहेत परितोष पाटील, ज्यांनी आर्चर आय मोशन पिक्चर कंपनी या नावाने स्टार्टअप सुरू केला. चला तर मग जाणून घेऊया नॉर्मल ॲड्सना फिल्म मेकिंगच्या टेक्निक्सनी एका वेगळ्याच लेवलला नेत असलेल्या आर्चर आय मोशन पिक्चरची कहाणी. All right, Ross, we are recording and action. Rolling. Action. कारण धान्य जेवढं पिकवणं महत्वाचं तेवढंच टिकवणंही महत्वाचं. लागतो या देण देवा बळी राजाच, या पेरलं या लख मोती काळ्या मातीत, या searchlights in the hall, the sirens sang their warning on me. You can blame it all, you can blame it all, you can blame it all on me. You can blame it all, go and blame it all, you can blame it all on me. Do you believe in the technology that lies behind these massive machines? It is the magnificent core that defines the overall system, and it's Menin's pistons and rings that help in defining the core's magnificence. तक याद किया जाएगा. मध्य भारत में स्थित उज्जैन नगरी, जहां राजा भोज का साम्राज्य था. उन्हें आदर और सम्मान के साथ इस दरबार में आमंत्रित किया जाए. क्या इस सभा में कोई भी ऐसा नहीं है? इन्हें अभी इसी समय बंदी बना लिया जाए.
येस. नमस्ते परितोष, तुझं स्टार्टअप कट्टाच्या या पुढच्या भागामध्ये मी परत एकदा स्वागत करतोय. आणि मागचा जो आपला इव्हेंट होता ज्याच्यामध्ये आपली इंटरॅक्शन झाली होती, बऱ्याच स्टुडंट्सना तू गाईड सुद्धा केलेलं होतं, मेनली इंजिनिअरिंगचे आणि मॅनेजमेंटचे स्टुडंट्स होतील. आणि आज सुद्धा मी इन्व्हाइट केलेलं आहे तुला सो दॅट तू जे काही आपले व्ह्युअर्स आहेत ओपेक्स इंडिया चॅनलवर त्यांना प्रॉपरली गाईड करशील आणि मेनली तुझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स पूर्णपणे शेअर करशील. आतापर्यंत स्टार्टअप कट्टाचे जेवढे काही एपिसोड झालेले आहेत आणि ह्या सगळ्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. अगदी बीव्हीजी पासून, चितळेंपासून अपूर्वा जोशी मॅडम यांचा सुद्धा सेक्टर पूर्णपणे वेगळा. ठीक आहे. तर आता तुझा जो सेक्टर आहे जो आपण पूर्णपणे ह्या स्टार्टअप कट्टावर उलगडणार आहे, मला पर्सनली असं वाटतंय की मीडिया अँड एंटरटेनमेंट या कॅटेगरीमधून हा आतापर्यंतचा पहिला इंटरव्ह्यू आहे जो आम्ही तुझ्या बरोबर आता घेतोय. त्याच्यामुळे एक वेगळ्या सेक्टर मधला एक वेगळा इंटरव्ह्यू हा होणार आहे हे नक्कीच आहे. जास्त वेळ नाही घेणार, डायरेक्टली मी माझा पहिला प्रश्न तुला विचारतोय. आर्चर आय मोशन पिक्चर कंपनी याबद्दल तर आपण बोलायचंच आहे, ठीक आहे, पण तू वेगवेगळ्या फिल्मसाठी, कॉर्पोरेट फिल्मसाठी, ऍड फिल्मसाठी तू पूर्णपणे त्याला आता आपण डिरेक्टर आहेस. बऱ्याच गोष्टी तू ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी आयडिएट केलेल्या आहेत, त्या एक्झिक्यूट केलेल्या आहेत. त्यामुळे तुझ्या भाषेत जर मला प्रश्न विचारायचा असेल तर थोडंसं आम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जा. आणि कसं म्हणजे परितोष कॉलेजचा स्टुडंट, फायनल इयरचा स्टुडंट, आणि त्यानंतर परितोषनी त्याची स्वतःची जर्नी, आर्चर आय मोशन पिक्चर स्वतःची कंपनी चालू केली. थोडंसं आम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जा, थोडीशी जी काही तुझी स्टोरी आहे ती स्टोरी कळू देत आणि मग आपण तुझ्या स्टार्टअप बद्दल बोलूया. येस सचिन सर, थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल की मला खूप आनंद होतोय की फर्स्ट एक्सपिरियन्स नंतर पुन्हा एकदा ओपेक्स बरोबर इथं यायला मिळतंय आणि इट्स बीन अन ऑनर टू बी हिअर. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आणि मीडिया आणि एंटरटेनमेंटसाठी हे सध्याचं जे काम करतोय सिरियसली ते कन्सिडर होतंय, हेही मला बघून खूप आनंद होतोय. आणि थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जायचं म्हणलं तर माझी सुरुवात जी झाली होती ते ऍक्च्युली प्रत्येक गोष्ट आपण ठरवून करतोय अशी काही होत नाही. सो मे बी समथिंग देअर की एक फॅक्टर असतोय की जो आपल्याला त्या गोष्टीकडे अटॅच, त्या गोष्टीशी अटॅच करतोय. सो जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मी डिग्री घेतली आहे, बी मेकॅनिकल. सो कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी चालू असताना त्याच दरम्यान काही इव्हेंट्स वगैरे ऑर्गनाईज व्हायचे की जे मोस्टली डॉक्युमेंटरी मेकिंग आणि मूव्ही मेकिंगच्या रिलेटेड काही इव्हेंट्स ऑर्गनाईज व्हायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल बऱ्याच वेळेस मला काही कॉन्सेप्ट सुचले, काही एक्सप्रेस करायचं असेल तर ते आपण कुठेतरी लिहितोय किंवा काहीतरी गोष्टी आपल्या डोक्यात असतात. सो एक मीडिया पाहिजे होता ज्याच्या थ्रू आपण ते एक्सप्रेस करू शकतोय. फर्स्ट ऑफ ऑल एक हॉबी म्हणून आणि एक हे म्हणून ह्या गोष्टी एक्सप्रेस व्हायच्या. पण जेव्हा हे कळालं की हे कुठेतरी आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती मांडता येतंय तेव्हा तिथं ती खरी सुरुवात झाली म्हणता येईल. कारण आपण भरपूर वेळेस काही फिल्म्स बघतोय, बऱ्याच गोष्टी आपल्या व्हिडिओ थ्रू वगैरे नजरेसमोर येतात, आपल्याला कळतात, अंडरस्टँड होतात, आपण फॅसिनेट होतोय त्या गोष्टींसाठी. तेव्हाच मला एक त्यातली पॉवर जाणवली ऍक्च्युली की हे किती पॉवरफुल मीडिया आहे लोकांशी कनेक्ट होण्याचं. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय केला कॉलेजमध्ये असताना, काही शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्स केले. अँड देन they were considered on a proper scale. अँड तिथं माझी पहिली खरी सुरुवात झाली असं मी म्हणेन. ओके ओके ओके. आता यामध्ये तू फॅसिनेटेड होतास हा एक वर्ड मला तो पूर्णपणे मी रिकॉल करतोय. आणि त्याच संदर्भामध्ये माझा दुसरा प्रश्न आहे की कॉलेजमध्ये असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या अट्रॅक्ट करत असतात आणि त्याचं फॅसिनेशन असतं. जसं की तू कॉलेजमध्ये असताना मग ते शॉर्ट फिल्म करण्यासाठी किंवा डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्यासाठी ते फॅसिनेशन असायचं. बट तुला केव्हा समजलं की हे फॅसिनेशन ऍक्च्युली माझं करिअर बनू शकतं? कारण बऱ्याच वेळेला असं ऍक्च्युली होत नाही, ती एक टेम्पररी स्टेज असते की आपल्याला त्याच एका स्टेजमध्ये ड्युरिंग ग्रॅज्युएशन, कारण कॉलेजच्या बाउंड्रीमध्ये आपण असतो आणि त्यावेळेला त्या फॅसिनेशन मध्ये करिअर होऊ शकतं, हे तुला कधी समजलं? ओके. सो ही एक गोष्ट आहे की जी एखाद्या मुवमेंट पुरती अशी मर्यादित नाही आहे, ही एका प्रोसेस मधून तयार झालेली अशी गोष्ट मी म्हणतोय. कारण बऱ्याच वेळेस असे इन्सिडेंट येतात जिथं अप्स अँड डाऊन्स असतात, जिथं तुम्हाला डिसिजन मेकिंग करणं हे खूप गरजेचं असतं.
आणि त्या डिसिजन मेकिंगला आल्यानंतर बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण बरोबर करतोय की चूक करतोय. सो आफ्टर ग्रॅज्युएशन जेव्हा मी बेंगलोरला एका IT कंपनीमध्ये जॉईन झालो, तेव्हा तिथलं ते IT कल्चर आणि बेंगलोरच्या वातावरणामध्ये रमलो देखील. सो हे सगळं चालू असताना कुठेतरी एक मिसिंग फॅक्टर वाटत होता की आपल्याकडे काही गोष्टी आहेत त्या आपण कधी करायच्या, आणि लाईफचा हा जो टाइम आहे, जे यंग एज आहे, तिथं आपल्याला हे एक्सप्रेस करायला नाही मिळालं तर आपण कधी करायचं. सो तो इमोशन एका अशा इंटेन्सिटीला गेलं की जिथं मला डिसिजन घेणं भाग पडलं की आता ठीक आहे, इथून पुढे आपली जी पॅशन आहे ती आपण फॉलो करूयात. आणि तिथून मी मग तो जॉब लेफ्ट केला आणि तिथून मी बॅक टू जयसिंगपूर आलो आणि तिथं खरी सुरुवात झाली. तर ऍक्च्युली एका खूप छोट्या स्केलला ह्याची सुरुवात केली. मला पहिल्यांदा ह्याची खरंच आयडिया नव्हती की हे फील्ड ऍक्च्युली किती प्रमाणात एक्सपांडेड आहे आपल्या एरियामध्ये, कारण जनरली प्रोडक्शन हाऊसेस, ऍडव्हर्टाइजमेंट आणि फिल्म्स हा पूर्ण सेक्टर मेट्रोशीच रिलेटेड आहे, पुणे आणि मुंबई ह्या इथं. बरोबर. आपल्याकडे ह्या गोष्टी आधी कधी बोलल्या जात नव्हत्या. सो पहिल्यांदा ह्या गोष्टीचा इथं विचार करणं आणि इथल्या सोसायटीला ह्या गोष्टी किती प्रमाणात ऍक्सेप्ट आहेत असे विचार सुद्धा येऊन ती गोष्ट त्यावेळेस थांबणं, अशा गोष्टी बऱ्याच वेळेस होत होत्या. पण सगळ्यात महत्वाचं मला माझी पहिली अपॉर्च्युनिटी वाटते, जिथं मी एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मी पहिल्यांदा ट्राय केला होता ऍज अ इंजिनियर म्हणून जॉब मिळवण्याचा. सो तो एक असा इन्सिडेंट आहे की जिथं माझा रिझ्यूम गेट पासूनच मला परत मिळाला, कारण तिथं तशी रिक्वायरमेंट नव्हती. सो आफ्टर जवळपास 1 इयर नंतर जेव्हा तो मधला पिरियड पूर्ण विचार आणि डिसिजन मेकिंग मध्ये गेला, एका पॉइंटला मला त्या इंडस्ट्रीमध्ये ऍज अ डॉक्युमेंटरी मेकर म्हणून एक प्रपोजल ठेवण्यासाठी चान्स मिळाला. तेव्हा तिथं मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की जर मला ह्या इंडस्ट्रीची डॉक्युमेंटरी करायचा चान्स मिळाला तर डेफिनेटली मी एक वर्थ प्रोडक्ट तुम्हाला त्यासाठीचा देऊ शकेन. सो त्यांनी माझ्यावरती जो ट्रस्ट ठेवला, त्यामुळे आज आर्चर आहे हे मी एस्टॅब्लिश करून ते रन करून ह्या मोमेंट पर्यंत येऊ शकलोय. सो तो एक मला महत्वाचा फॅक्टर वाटतो ह्या जर्नी मधला, एक पॉइंट वाटतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे हे कुठल्याही त्यावेळेला आपण म्हणू शकतोय की एक असा स्टुडंट आहे जो जस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आणि ज्या कंपनीतून त्याचा रिझ्युमे परत येतोय जिथे ऍक्सेप्ट होत नाहीये, त्याच कंपनीमधून मग आपल्याला कॉल्स होत आहेत, त्याच कंपनी बरोबर एवढी बॉन्डिंग होते आणि त्यांच्या मॅनेजमेंट सोबत मग बसायला मिळतं, त्यांच्या मॅनेजमेंट सोबत मग काम करायची संधी मिळते. ही खरंच एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि यामध्ये म्हणजे अगदी मी तुला सुरुवातीला विचारलं की फ्लॅशबॅक मध्ये थोडंसं घेऊन जा, तर नक्कीच फ्लॅशबॅक मध्ये थोडासा ड्रामा असणार आहे, इमोशन असणार आहे. तर त्याच दृष्टीनं मला विचारायचं आहे की ग्रॅज्युएशन झालं, इंजिनियर झालास, बेंगलोरला गेलास, जॉब क्विट करून आलास, फॅमिलीची रिॲक्शन काय होती, फॅमिलीचा सपोर्ट काय होता? पहिल्यांदा तर पूर्ण फॅमिलीज ह्या कन्फ्युजन मध्ये होती की बाबा एक्झॅक्टली ह्याने एज्युकेशन तर एका स्ट्रीम मध्ये घेतलंय आणि तो पूर्ण पार्ट सोडून हा त्या दुसऱ्या स्ट्रीम साठी ट्राय करतोय, म्हणजे एक कम्प्लिटली डिफरंट फील्डच आता तो जाणार आहे. सो पूर्ण फॅमिलीज कन्फ्युज्ड होती की एक्झॅक्टली याचा स्कोप कसा असेल ह्याला कोणालाच आयडिया नव्हती. पण सगळ्यात महत्वाचं हे होतं की फॅमिलीनं त्या दरम्यान कुठलाही निगेटिव्ह अप्रोच माझ्यापर्यंत येऊ दिला नाही त्या गोष्टीसाठी. सो त्यांनी पूर्ण सपोर्टिंग राहिले ह्या माझ्या डिसिजनला की जर मन लावून ऑनेस्टली आणि हार्ड वर्किंगली एखादी गोष्ट करायची असेल तर ते फील्ड आपण जे चूज करू ते डेफिनेटली आपल्याला कुठेतरी नक्की पुढे घेऊन जाईल. सो त्या एका विश्वासानं त्यांनी मला तो पाठिंबा दिला. त्याच दरम्यान मी माझ्या बऱ्याच मित्रांशी, जे की आज IT प्रोफेशनल्स आहेत, कंपनीज मध्ये काम करतात, बिझनेस मध्ये आहेत, तर त्या दरम्यान त्यांच्याशीही इंटरॅक्शन झाले. मी माझं डिसिजन बद्दल त्यांनाही विचारलं की हे बरोबर जाईल का. सो मला सगळ्यात मेन एक खूप महत्वाचा असा मुद्दा वाटतोय की माझ्या आजूबाजूचे जे जवळचे लोक होते त्यांनी कधीच मला डिमोटिवेट त्याबद्दल केलं नाही. सो त्यांनी मला पुश केलं आणि ते पुशिंग जे आहे ते एका ह्याच्यानी खूप फायदेशीर ठरलं. ते मोटिवेशन घेऊनच मी पुढे सरकलो आणि स्वतःवरती तर तसा विश्वास होताच की आपण ह्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी नक्कीच करता येईल. अगदी बरोबर. एखाद्या मराठी मुलासाठी, जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो की तो बिझनेस करत नाहीये, तो धंद्यात पडतोय, ठीक आहे, कारण हा जो काही शब्द आहे हे प्रचलित झालेला आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला एखाद्या मराठी मुलाला, एखाद्या मराठी माणसाला बिझनेससाठी फॅमिलीमधून सपोर्ट मिळतोय किंवा त्याच्या मित्रपरिवारांकडून सपोर्ट मिळतोय, तर जी इनिशियल लेवलला ही जी काही सपोर्ट सिस्टम असते ती खरंच अगदी एक व्हॅल्यू क्रिएट करणारी असते. ते मोटिवेशन जे आहे ते लॉंग टर्म आपल्या सोबत राहतं. तर
ह्या पूर्ण झाल्या फ्लॅशबॅकच्या गोष्टी. बट आज सध्या आजच्या दिवशी आर्चर आय मोशन पिक्चर कंपनी काय आहे, नेमकं तुमचं काम काय आहे, नेमके तुमचे प्रोजेक्ट्स कसे असतात, तुमचे कस्टमर्स कोण असतात, त्याबद्दल काय सांगशील? ओके, सो आर्चर अँड मीडिया प्रोडक्शन कंपनी ही मेनली मोशन पिक्चर कंपनी या सेगमेंटमध्ये स्पेशालिटी ठेवते. तर मोशन पिक्चर कंपनीमध्ये व्हिडिओ प्रोडक्शन, ऍडव्हर्टाइजमेंट, डॉक्युमेंटरीज जे रिलेटेड विथ मोशन पिक्चर कंटेंट जो आहे, तर तो मेनली आमच्या इथं वर्क होतो, तो प्रोसेस होतो. सो आर्चर मोशन पिक्चर कंपनी ही बऱ्यापैकी आता व्हिडिओ प्रोडक्शनच्या सेगमेंटमध्ये ऍज अ मास्टर म्हणून पुढे आली आहे. आणि त्यात कसे आहे की जनरली एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही प्रोजेक्टवरती काम करतोय, सो ऍट अ टाइम वी टेक ओनली वन प्रोजेक्ट सो दॅट वी कॅन फोकस अँड कॉन्सन्ट्रेट अँड गिव्ह अवर बेस्ट टू दॅट प्रोजेक्ट. सो तिथं ह्या कंपनीचं वर्किंग मध्ये कसं होतं की प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन अँड पोस्ट प्रोडक्शन या 3 डिफरंट सेगमेंट्समध्ये एखाद्या प्रोजेक्टचं काम डिफरन्शिएट होतं. तर प्री प्रोडक्शन मध्ये क्लायंटच्या डील्स झाल्यानंतर क्लायंटशी बोलून त्यांच्या ऍक्च्युअल एक्सपेक्टेशन्स, त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या अंडरस्टँड करून घेतल्या जातात. त्यानंतर तिथून त्याच्यावरती त्या कंटेंटवरती रिसर्च केला जातो, मार्केट सर्वे केला जातो, त्यांच्या कॉम्पिटिटर्स कंपनीज कशा पद्धतीने प्रेझेंट व्हायला होतात ह्या बघितलं जातं. आणि त्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करून आमची पूर्ण रिसर्च टीम आणि कंटेंट मेकिंगची टीम त्यावरती एक स्क्रिप्ट डेव्हलप करते की जी स्क्रिप्ट क्लायंटसाठी पुढं तो ड्राफ्ट पाठवला जातो आणि त्यांनी फायनल केल्यानंतर सो तो आम्ही फ्लोअरवरती शूटिंगसाठी घेतो. शूटिंगमध्ये बरेच आमचे पर्टिक्युलर्स आणि पर्सनल्स इन्व्हॉल्व्ह होतात की जे त्यांच्या अकॉर्डिंग टू स्किल्स त्या प्रोजेक्टला शूटिंगला टेक्निकली परफेक्ट बनवलं जातं. अँड देन पोस्ट प्रोडक्शन मध्ये आम्ही पुन्हा त्याच्या पोस्ट वर्क वरती म्हणजे एडिटिंग वरती काम करतोय, जिथे व्हिज्युअल इफेक्ट्स आले, फुटेजेसच्या मोशन्स आल्या, कलर्स आले, ह्या सगळ्यावरती काम होतं. अँड फायनली विथ ऑल्सो म्युझिक. अँड देन फायनली दॅट प्रोजेक्ट इज आउट अँड देन वी डिलिव्हर टू द कस्टमर. तर अशा पद्धतीने एखाद्या प्रोजेक्टचं काम कंपनीमध्ये होतं. ओके ओके ओके. मग यासाठी कारण तुझं बॅकग्राऊंड तर पूर्णपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, पण जे तू आता काम करतोयस तर त्याच्यासाठी काही टेक्निकल एज्युकेशन किंवा टेक्निकल स्किल सेट्स, तर त्या सगळ्या गोष्टी तू कशा गेन केलास? ऍक्च्युली कसं होतं की पहिल्यांदा हा विचार आला की आपण कुठंतरी ह्याचं ट्रेनिंग, ऍक्च्युअली इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग कुठं घेता येईल का. पण त्या फ्लो मध्ये प्रोजेक्ट्स आणि काम असे येत गेले की ऑन फ्लोअरचा ग्राउंड एक्सपिरियन्स जो आपण म्हणतोय, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, त्या दरम्यान खूप लोकांशी, ऍक्च्युअल फील्डवरच्या लोकांशी इंटरॅक्शन मिळाले, त्यांच्याकडून शिकता खूप आलं. आणि जो सेन्स ऍक्च्युअल फिल्म मेकिंगचा पहिल्यापासून होता तो स्ट्रॉंग होत गेला बाय द टाइम. सो मला असं वाटतं की नॉट नेसेसरी एव्हरी टाइम इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन डज मॅटर्स इफ यू हॅव अ गुड सेन्स टू क्रिएट दॅट समथिंग दॅट यू वॉन्ट टू मेक इट. सो दॅट मॅटर्स अ लॉट. अगदी अगदी बरोबर. आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या बाबतीत तर हे नक्कीच होत असतं, कारण इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स बरेच, म्हणजे अगदी फॅक्टशीट जरी बघितली तर आज इंडियामध्ये 50% स्टार्टअप जे आहेत त्याचे फाउंडर्स हे इंजिनियर्स आहेत. त्यामुळं इंजिनियर्सना या गोष्टीचा एक गर्व असतो की माझं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन मध्येच मी करिअर करावं असं बिलकुल होत नाही, आणि त्या गोष्टींचा त्यांना एक गर्व असतो. ठीक आहे, कारण अगदी टेक्निकल स्किल सेट जे काही आहेत त्या अगदी तू त्या पद्धतीने शिकलास. ठीक आहे, बट फॅमिली बॅकग्राऊंड काय फिल्म मेकिंग मध्ये, किंवा आता जे तू काम करतोयस कॉर्पोरेट फिल्म मेकिंग किंवा ऍड फिल्म मेकिंग मध्ये, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे असं काही? नाही, माझं पहिल्यापासून ह्या फील्डमध्ये प्रिव्हियस बॅकग्राऊंड मध्ये फॅमिलीच्या ह्याच्यात कोणीही नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याबद्दलच खूप विचार झाला की आपल्याला गायडन्स कुठून मिळणार किंवा काय ह्या गोष्टीचा. कारण जर हिस्ट्री त्या रिलेटेड ह्या स्ट्रीमची काहीच नाही आहे तर आपण हे सगळं नॉलेज कुठून मिळवणार ह्या फील्डचं. तर तो विचार पहिल्यांदा येत होता, पण त्या गोष्टी इतक्या नाही मॅटर झाल्या, कारण खूप इंटरॅक्शन प्रोफेशनल्स बरोबर झाले आणि ऑन फील्ड वर्क झाल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या सेकंडरी राहिल्या. सो मला वाटतं की फॅमिली बॅकग्राऊंड डझंट मॅटर. राईट राईट राईट. आता यामध्ये तू म्हणालास की प्रोफेशनल्स बरोबर खूप चांगल्या ओळखी झाल्या. आता डे वनला म्हणजे ज्या वेळेला तू एका इंडस्ट्रीचा उल्लेख सुद्धा केलास की त्यांनी तुला अप्रोच केला डॉक्युमेंटरीसाठी, तर दॅट वॉज युअर डे वन. बट आता आज सध्या जर आपण बघितलं तर मीडिया ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्यामध्ये पण मग कॉर्पोरेट फिल्म आणि ऍड फिल्म मेकिंगचे जे काही पूर्ण ही जी ओव्हरऑल इंडस्ट्री आहे ही खूप मोठी आहे. बट
या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझं नेटवर्किंग आर्चर आय मोशन पिक्चर कंपनीसाठी कसं बिल्ड केलंस? कारण बरेच जे काही पर्सनॅलिटीज आहेत ज्या आपण आज बॉलिवूडमध्ये बघतोय आणि त्यामध्ये मग डीओपी असतील किंवा अजून काही डिरेक्टर्स असतील किंवा म्युझिक कंपोजर्स असतील, बरेच असे इंटरनॅशनल पर्सनॅलिटीज सुद्धा आहेत जे नंतर तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत तुझं नेटवर्किंग छान झालेलं आहे. तर याबद्दल काय सांगशील? ओके, सो ह्यामध्ये कसं आहे की जसं तुमचं काम अँड क्वालिटी प्रूव्ह होत जाते पुढं. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मला पहिला प्रोजेक्ट मिळाला देन त्यावेळेस मला कुठलंही प्रिव्हियस वर्क नव्हतं की ज्या बेसिसवरती मी माझी क्वालिटी प्रूव्ह करू शकेन. इट वॉज अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू प्रूव्ह माय क्वालिटी टू द नेक्स्ट क्लायंट्स. ओके, सो ऍट दॅट टाइम ती अपॉर्च्युनिटी मी अशी घेतली की माझं बेस्ट ऑफ बेस्ट त्या प्रोजेक्टसाठी देता येईल आणि तेव्हा खूप जबरदस्त त्या प्रोजेक्टसाठी काम केलं. सो तो प्रोजेक्ट ऍज अ क्वालिटी म्हणून असा बाहेर पडला की त्या रेफरन्सेसनी मला पुढचे क्लायंट्स अप्रोच व्हायला लागले. सो त्या ड्युरिंग द प्रोसेस मला खूप डिरेक्ट मार्केटिंगची किंवा अशी काही तेव्हा आवश्यकता कधीच वाटली नाही किंवा त्या गोष्टीमध्ये मला हे झालं नाही. पण डिरेक्ट अप्रोचेस क्लायंट कडून जेव्हा यायला लागले, त्याच्या रिक्वायरमेंट्स त्यांनी सांगितल्या, सो अशा पद्धतीनं ते नेटवर्किंग वाढत गेलं. त्याच दरम्यान काही माझे मित्र असतील, फ्रेंड्स वगैरे जे इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करतात, तर त्यांच्या रेफरन्सेसनी माझी कामं प्रोफेशनल्स पर्यंत पोहोचत राहिली आणि प्रोफेशनल्स कडून सुद्धा अप्रोच झाले की ह्या क्वालिटीचं वर्क जर ह्या कोल्हापूर आणि वेस्टर्न महाराष्ट्राच्या ह्या लेवलला होतंय इथं बियॉन्ड मुंबई आणि पुणे इंडस्ट्रीच्या बाहेर सुद्धा हे काम चाललंय ह्या लेवलचं. सो ते इंटरेस्टेड होते की टीम बरोबर आर्चर आय बरोबर काम करायला. इव्हन त्या प्रोसेसेसमध्ये काही इंटरनॅशनल व्हॉइस आर्टिस्ट असतील, जसं रॉस युगेट आहेत, स्कॉट आहेत, जे मोठमोठे इंटरनॅशनल ब्रँडसाठी काम केलंय, मर्सिडीज पासून HBO चॅनलसाठी, हॉलिवूड मुव्हीजच्या ट्रेलरसाठी. हे व्हॉइस आर्टिस्ट असतील, डीओपीज असतील जे नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत. इव्हन लंडन हॅज फॉलन साठी लास्ट टाइम ज्या प्रोजेक्टला आम्ही काम केलं, सो ते डीओपी सर विशाल सर जे लंडन हॅज फॉलन साठी होते. सो अशा पद्धतीने इंटरनॅशनल एक्सपिरियन्स असलेले बरेच प्रोफेशनल्स टीमशी कनेक्ट झाले त्या दरम्यान आणि प्रोडक्ट क्वालिटी ही तेवढी इम्प्रूव्ह झाली. अशा पद्धतीनं हे नेटवर्किंग वाढत गेलं. आणि रिसेंटली केलेले एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे रिसेंटली आमचे जे काही फिल्म्स वगैरे झाल्या, ज्या हिस्टॉरिक एक फिल्म होती, एक ऍड फिल्म होती, ज्या इंडस्ट्रीपर्यंत पोहोचल्या, तिथल्या प्रोफेशनल्सनी त्याला अप्रिशिएट केलं, त्याचं ओव्हरऑल वर्क, त्याची टेक्निकॅलिटीज, ह्या सगळ्या गोष्टी अप्रिशिएट केल्या आणि तेच आम्हाला एक मोटिवेटिंग फॅक्टर ठरतोय आपल्या भागामध्ये, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये ह्या लेवलची क्वालिटी डिलिव्हर करण्यासाठी क्लायंटसाठी. बरोबर बरोबर. आणि ज्या ज्या लोकांची तू आता नावं घेतलं, म्हणजे अगदी ज्यावेळेला पण आपण काही डिझनीचे काही मूवीज बघतोय त्यावेळेला लिटरली मूवी बघत असताना हा आपण विचार करत असतोय की काय लेवलची क्रिएटिव्हिटी आहे आणि काय लेवलची टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. बट या दोन्ही गोष्टी अशा आहेत की क्रिएटिव्हिटी एका बाजूला आणि टेक्नॉलॉजी एका बाजूला. बट बिईंग अ मीडिया किंवा बिईंग अ प्रोफेशनल ज्याच्यामध्ये तुम्ही आज काम करताय, तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन जावं लागतं. तर माझा पुढचा प्रश्न याच दृष्टीने आहे की टेक्नॉलॉजीचा तुम्ही कसा या पद्धतीनं वापर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आज आपण बघतोय की जे काही मीडिया आहे या मीडियामध्ये खूप जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आज होतोय. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकाल? येस, तर ऍक्च्युली ह्या फील्डमध्ये जसं ह्याचं इव्होल्युशन होत गेलं, मी म्हणेन की इव्होल्युशन होत गेलं, फिल्म मेकिंग हे जे प्रायमरीली होतं इंट्रोड्यूस झाल्यानंतर अप टू द करंट पॉइंट, तर ह्याच्यामध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये खूप काही गोष्टी ऍड ऑन होत गेल्या आणि सगळ्यात मेन आहे की जी टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीमध्ये डिजिटलायझेशन जे आलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी इझीही झाल्या, क्रिएटिव्ह झाल्या, पण त्याचबरोबर त्याचं इमॅजिनेशन आणि त्याच्यातले कॉम्प्लिकेशन ही तितक्याच पद्धतीने वाढले. सो फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर खूप म्हणजे आधी काही पर्टिक्युलर सीन शूट करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली ऑन फील्ड तिथं जाऊन ते शूट्स करणं, ते कॅरेक्टर्स तिथं असणं, ह्या गोष्टी, कॅमेराज, ते रोलवाले कॅमेराज असायचे जे डिजिटल कॅमेराज तेव्हा नव्हते, तुम्हाला त्या फिल्म्स बाहेर येण्यासाठी वेट करावं लागायचं. सो आता ही टेक्नॉलॉजी इतकी क्विक झाली की तुम्हाला ती प्रोसेसिंग नंतर तुम्हाला क्विकली त्याचे आउटपुट्स अवेलेबल आहेत.
सो रिमोटली तुम्ही काही VFX थ्रू वगैरे सेटअप एस्टॅब्लिश करून तुम्ही तेच सीन्स जे खूप तुम्हाला कॉस्टली पडतील, बाहेर जावे लागतील, तर ते हे टेक्नॉलॉजीमुळे कॅरी करू शकताय. तर असे बरेच बेनिफिशियल फॅक्टर्स हे यामध्ये ऍड झाले, जी टेक्नॉलॉजीने ऍड केलेत. आणि टेक्नॉलॉजी सिरियसली प्लेइंग अ की रोल इन मेकिंग मूवीज अँड टेकिंग दोज टू नेक्स्ट लेवल और अपर लेवल. बरोबर बरोबर. टेक्नॉलॉजीचा यूज अगदी हॉलिवूड आणि बॉलिवूड, अगदी मुंबईमध्ये किंवा हैदराबादला ज्या काही फिल्म सिटीज आहेत त्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने ह्या टेक्नॉलॉजीज यूज होत आहेत. बट ज्या पद्धतीने आपण वेस्टर्न महाराष्ट्राचा विचार करतोय, कारण रिसेंटली महेश कोठारे आणि टीम यांची न्यूज वाचली आणि ज्योतिबा सिरियलसाठी त्यांनी पूर्णपणे 2 वर्षांचा जो काही सेटअप आहे तो सेटअप आता करतायत. कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये पण खूप चांगला सेटअप आहे. या पद्धतीनं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपल्याकडे ती चित्रनगरी आहे. बट ज्या लेवलचं काम आज मुंबईला किंवा हैदराबादला होतं आणि ज्या लेवलची टेक्नॉलॉजी तिथं यूज होतीये, तर त्या लेवलचं काम आपल्याकडे होऊ शकतं का? त्या पद्धतीनं ते रेप्लिकेशन होऊ शकतं का? हा माझा प्रश्न आहे. येस, नक्कीच होऊ शकतं. कारण आता सध्या ह्या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये 2020ला आपण हे बघितलं की मेट्रोज हे खूप क्राउडेड झालेत. सो दे आर लुकिंग फॉर द ऑप्शन टू गो आउटसाइड अँड फाइंड सम प्लेसेस वेअर दे कॅन शूट, दे कॅन प्रोड्यूस सच काइंड ऑफ वर्क देअर. सो कोल्हापूर किंवा वेस्टर्न महाराष्ट्र एक मी म्हणतोय की असा रिजन आता सध्या फिल्म इंडस्ट्रीला म्हणता येईल आपल्याकडच्या इंडियन ह्याला मिळतोय की जिथे हे एक्सपेरिमेंट्स व्हायला लागले. हे मोठे सेटअप्स असतील. इव्हन आपण रिसेंट टाइम्स मध्ये बघितलं तर बऱ्याच मराठी हिस्टॉरिक फिल्म्स असू दे, अदरवाईज पद्मावत सारखी फिल्म असू दे, हे जे मोठे सेटअप सुद्धा कोल्हापूरमध्ये झालेत. सो इतक्या मोठ्या स्केलवरच्या फिल्म्स आपल्याकडे कॅरी होऊ शकतात कारण आपल्याकडे त्याची रिक्वायर्ड मॅन पॉवर आहे, ते लोकेशन्स अवेलेबल आहेत, तशी कनेक्टिव्हिटी आहे नियर बाय सिटीजना. इव्हन पुण्यापासून आपल्याला जवळपास विलेजेस आहेत, आपल्याकडे पाणी आणि फूड ह्या गोष्टींची सुद्धा कमतरता नाही. सो हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे डेव्हलप करण्यासाठी तसं खूप स्कोप आहे आणि ते व्हायला लागलंय. आय थिंक कमिंग टाइम मध्ये ह्या गोष्टी आपल्याकडे सगळ्या एस्टॅब्लिश होतील अँड इट विल बी अ गुड थिंग की आपल्याकडच्या मॅन पॉवरला इथे जॉब्स अवेलेबल साठी ह्या सगळ्या गोष्टी होतील. येस, बरोबर. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर मीडिया अँड एंटरटेनमेंट साठी खूप मोठी एम्प्लॉयमेंट जनरेशन वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. सेकंडली या रिलेटेड जे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड स्टार्टअप्स आहेत किंवा मीडिया रिलेटेड जे काही स्टार्टअप्स आहेत ते अजून खूप चांगल्या पद्धतीने इथे ग्रो होऊ शकतात. ही एक खूप मोठी पॉसिबिलिटी आहे आणि कोविड नंतर जर आपण बघायला गेलं तर ही एक अपॉर्च्युनिटी आपल्यापर्यंत आलेली आहे असं आपण म्हणू शकतोय. ठीक आहे. आता याच संदर्भामध्ये माझा आणखीन एक प्रश्न असा आहे की नेमका आता तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आहात ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट फिल्म मेकिंग असतं, ऍड फिल्म मेकिंग असतात, तुम्ही कोणकोणत्या कॉर्पोरेट्स बरोबर आतापर्यंत काम केलेलं आहे किंवा तुमचा क्लायंट बेस नेमका कसा आहे? ओके, सो आपल्याकडच्या वेस्टर्न महाराष्ट्रामधल्या बऱ्याच जे आपण जायंट्स म्हणू शकतो मॅन्युफॅक्चरिंग मधले, कॉर्पोरेट सेक्टर मधले, इव्हन आम्ही एक डायव्हर्सिफाईड सेगमेंट्स मध्ये काम केले, जसं की टेलिव्हिजन कमर्शियल्स असू देत, ट्रेनिंग व्हिडिओज असू देत, ट्युटोरियल्स असू देत, अदरवाईज आपले डॉक्युमेंटरीज असू देत ज्या सब्जेक्ट ओरिएंटेड असतात, ज्या सोशल ऑर्गनायझेशन रिलेटेड असतात, तर ह्याही सुद्धा केल्यात. पण त्याचबरोबर फर्स्ट ऑफ ऑल की कॉर्पोरेट फिल्म्स ह्याच्यामधले जे ब्रँड्स आहेत जसं की FI, फ्युएल इन्स्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स, मेनन पिस्टन्स, मेनन रिंग्स, मेननच्या ज्या बाकीच्या कंपनीज आहेत, इव्हन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज असू दे, फोर्थ पार्टनर असू दे, इव्हन राईट नाऊ की आता आमचे 2 अग्रीमेंट्सचे विषय चालू आहेत 2 कंपनीज बरोबर ज्या की MNC आहेत. एक हॉलंड बेस्ड आहे कंपनी आणि एक जर्मन बेस्ड आहे. सो अशा 2 कंपन्यांची आता सध्या डिस्कशन्स आहेत चालू. सो होपफुली बघूत की लेट्स सी हाऊ इट वर्क्स. गुड गुड गुड. हे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ज्या पद्धतीनं कॉर्पोरेट फिल्म मेकिंगची आज गरज आहे, कारण ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये प्रचंड पैसा आज कॉर्पोरेट्स खर्च करतायत. ऍडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग आणि ब्रँडिंग, आणि त्याच्यासाठी जी कोर गोष्ट आहे दॅट इज दी कॉर्पोरेट फिल्म. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच ही त्यांची गरज आहे. आणि जसं आपण कस्टमरचा पेन पॉइंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय स्टार्टअपसाठी, तर तो ऍक्च्युअल कस्टमरचा पेन पॉइंट तुम्ही ऍड्रेस करताय बाय युझिंग ऑल युअर क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन आणि टेक्नॉलॉजी. ठीक आहे.
नेहमीप्रमाणे स्टार्टअप कट्टाचा अजून एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काम करत राहता, बरेच क्रिटिक्स रेटिंग पण मिळतं, बरेच अप्रिसिएशन पण मिळतं, बट असे काही अप्रिसिएशन आपल्या डोक्यात असतात किंवा आपल्या समोर असतात जे नेहमीसाठी आपल्याला एक तो टेस्टिमोनियल म्हणून, एक खूप चांगला टेस्टिमोनियल म्हणून आपल्या सोबत असतो. तर असा एखादा फीडबॅक, असा एखादा रिव्ह्यू, असं एखादं अप्रिसिएशन तू शेअर करू शकशील का जे तुझ्या क्लायंटनी तुला दिलेलं आहे? येस, तुम्ही म्हटला तसे बरेच क्रिटिसिझम आणि अप्रिसिएशन होतं. क्रिटिसिझम हे नेक्स्ट इम्प्रुव्हमेंटसाठी आम्ही कन्सिडर करून जातो पुढच्या. पण अप्रिसिएशन मध्ये एक प्राऊड मुवमेंट खूप वाटतात की आपलं काम कुठंतरी एका चांगल्या प्लॅटफॉर्म्सवरती कन्सिडर होत आहे. सो मला एक इन्सिडेंट आठवतो जिथे एक प्रोजेक्ट कॉर्पोरेट फिल्म डिलिव्हर केली होती आम्ही. आणि त्यानंतर एक साधारण 2-4 दिवसानंतर रात्री साधारण 10-10:30 वाजता क्लायंट कडून कॉल आला की ते म्हटले की आम्हाला एक गोष्ट सांगायची की रिसेंटली त्यांच्या इथे एक प्रेझेंटेशन झालं ज्याच्यामध्ये त्यांनी ती फिल्म प्रेझेंट केली. सो त्यांचे जे क्लायंट्स होते ते आउट ऑफ इंडिया सगळे फॉरेनर्स वगैरे होते, जर्मनी, इटालियन काहीतरी होते, जे की त्या पर्टिक्युलर कंपनीच्या व्हिजिटसाठी आले होते. सो जेव्हा त्यांनी ती फिल्म बघितली, सो अराउंड 2 to 3 मिनिट्स ते लोक त्याला अप्रिशिएट करत होते. स्टँडिंग ओवेशन सुद्धा दिलं त्यांनी. त्यांना ती खूप आवडली फिल्म. सो ते खूप इम्प्रेस झाले त्या कंपनीचं वर्किंग तशा पद्धतीने दाखवले हे बघून. आणि मला त्यावेळेस खूप एक प्राऊड मुवमेंट वाटला की आपण ऍज एक इंडियन कंपनीला एका ग्लोबल स्केलवरती एका चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकलो. तो एक प्राऊड मुवमेंट होता माझ्यासाठी. ग्रेट, ग्रेट. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आणि हे ऍक्च्युली रिअल मोटिवेशन असतं की जेणेकरून आपण एक म्हणू शकतो की एक मल्टिपल लेवलला आपली ती एनर्जी राहते, आपली ते मोटिवेशन राहतं आणि त्या पद्धतीनं आपण अजून चांगलं काम करू शकतो. खूप छान. तर हे जे काही फिल्म्स आहेत, हे जे काही पूर्णपणे तुमचा प्रॉडक्ट आहे, हे शोकेस करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते असे प्लॅटफॉर्म मिळालेले आहेत का जिथे हे प्रॉपरली एक्झिबिट होऊ शकले आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ते अप्रिसिएशन मिळत गेलं? सो बेसिकली सोशल मीडिया पेजेस पासून, वेबसाईट्स पासून, युट्यूब चॅनल्स पासून, पर्टिक्युलर स्क्रीन्स असतील, फंक्शन्स असतील, प्रोग्राम्स असतील, तिथं तर ते प्रोजेक्ट झालेत. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की पुढच्या काही प्लॅटफॉर्म्स वरती जसं की थिएट्रिकल स्क्रीन्स असतील, टेलिव्हिजन स्क्रीन्स असतील आणि काही इंटरनॅशनल एक्झिबिशन्स आहेत, जसं की लास्ट टाइम जर्मनीला ऑटोमेकॅनिका एक्झिबिशन मध्ये फ्रँकफर्टच्या. सो तिथं आमची फिल्म 4 दिवस स्क्रीन झाली. त्याचबरोबर बेंगलोरचे काही एक्झिबिशन्स असतील जे इंटरनॅशनली बऱ्याच कंपन्यांना कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये खूप इम्पॉर्टंट समजले जातात, अशा ठिकाणी सुद्धा त्या फिल्म स्क्रीन झाल्यात. सो अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती त्या कंटिन्युअसली स्क्रीन होत आहेत. ग्रेट, ग्रेट. परफेक्ट, परफेक्ट. खूप मोठं प्लॅटफॉर्म हे आपण कन्सिडर करू. म्हणजे अगदी US, UK आणि अगदी आपल्याकडे मुंबई, बँगलोरमध्ये पण जिथे जिथे ह्या एक्झिबिशन्स होतात तिथे हे पूर्णपणे शोकेस होणं हे खूप मोठी एक म्हणू शकतोय की एक अप्रिसिएशन आहे. एक खूप मोठा प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मिळतोय तो खरंच तुमचे जे काही एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स त्यामुळे अप्रिशिएट होऊ शकतात ग्लोबल लेवलला. येस. बट मला आता एक प्रश्न असा विचारायचा आहे रॅपिड फायर चालू करायच्या आधी की असे जे काही प्रोफेशनल्स आहेत किंवा असे काही जे स्टुडंट्स आहेत ज्यांना ह्या मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, त्यांना त्यांचे बिझनेस किंवा स्टार्टअप चालू करायचे आहे, त्यांच्यासाठी तुझे सजेशन्स काय राहतील? कुठलीही गोष्ट स्टार्टअप असू दे, एखाद्या गोष्टीमध्ये एंट्री करायचं असेल तर ती जस्ट अट्रॅक्शन बेसिसवरती नसावी, असं माझं एक क्लिअर मत आहे. की जस्ट आपल्याला वाटलं किंवा हे ट्रेंडमध्ये आहे म्हणून आपण ती गोष्ट निवडतोय. ह्याच्या आधी त्या गोष्टीचा एक थोरो स्टडी आपला असावा, त्याचा स्कोप आपल्याला माहिती असावा आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड पॅशन ती करण्याची जर असेल तर ती डेफिनेटली पुढे जाईल. मला असं वाटतं की मीडिया अँड एंटरटेनमेंट किंवा फिल्म मेकिंग, ऍडव्हर्टायझिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग, these are the current trends those are going and on which companies and corporate world, otherwise commercial world, is completely rely on after this 2020 pandemic and over on. So मला असं वाटतंय की सगळ्यात मेन पॅशनेटली this field is definitely one which can be a good career for the newcomers who really wants to come into the field. But just analyze that first of all, you are really passionate about it and you have a good study about its scope and whatever it's going in future.
राईट. एक आणखीन एक शेवटचा प्रश्न जो ऑब्वियस आहे. कॉलेज लाईफ सगळ्यांची खूपच चांगली असते आणि त्यात जर इंजिनिअरिंग असेल तर ती मजा पूर्ण वेगळीच. तर आता सध्या कॉलेजची लाईफ मिस करतोयस का? तसं म्हणायला गेलं तर नाही. ओके. ऍक्च्युली कसं होतं की कॉलेज लाईफ मध्ये मी मोस्टली माझा टाइम हा एकतर प्लेग्राऊंड किंवा लायब्ररी ह्या वेळेस किंवा बाकी इकडं वॅन्डरिंग हिअर अँड देअर, सो अशा स्टाईलच गेलाय. मी क्लासरूम्स खूप कमी अटेंड केले होते बिकॉज माझा बराच इंटरेस्ट हा ह्या गोष्टींमध्येच होता. सो मी त्या गोष्टीला तेव्हापासून फॉलो करतोय आणि बरेच त्या दरम्यान ह्या रिलेटेड इन्सिडेंट घडलेत, पण मी ऍक्च्युली डायरेक्ट कॉलेज लेवलची काही इन्सिडेंट्स असे मिस करत नाही कारण तेवढे नाही घडले. ओके. ह्या कॉलेजच्या लाईफला अनुसरूनच रॅपिड फायर मधला पहिला प्रश्न माझा तुझ्यासाठी आहे. तर रॅपिड फायर आपण चालू करूयात. ओके. मी काही प्रश्न विचारतोय आणि ऑब्व्हियसली तुला एका शब्दामध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे, अगदी रॅपिड. सो माझा पहिला प्रश्न, फर्स्ट बेंचर की लास्ट बेंचर? लास्ट. ओके, ऑब्वियस. दुसरा प्रश्न, ऍपल की विंडोज, परफेक्ट कोण आहे एडिटिंग मध्ये? ऍपल. ओके. नेमका श्रेष्ठ कोण आहे, म्हणजे नेमकं क्रेडिट कोणाला द्यायचं, क्रिएटरला की एडिटरला? मी म्हणेन क्रेडिटर. Creditor. एडिटर, बिकॉज ओके. they both have their own roles, very crucial. They play a very crucial role in independently in the Right. process. Yeah. राईट. पुढचा आहे प्रश्न माझा, कोण मोठं, सिनेमॅटोग्राफर की साऊंड इंजिनियर? पुन्हा असे मला पण असंच वाटतं की दोघंही तेवढाच इक्वली पार्ट प्ले करतात. मला पर्सनली सिनेमॅटोग्राफर जास्त आवडतो, म्युझिक सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो दोन्ही लेवलला त्या प्रोडक्टला लिफ्ट करतात. राईट. सो आयडियली दे कॉम्प्लिमेंट इच अदर. येस. राईट. ओके. आणि शेवटचा प्रश्न, जसा की मी स्टार्टअप कट्टाच्या प्रत्येक एपिसोड मध्ये प्रत्येकाला विचारतोय, चांगलं काय आहे, बिझनेस करणं की जॉब करणं? आज बिझनेसमॅन म्हणून मी बसलोय, सो बिझनेस म्हणेनच नक्की. आणि Okay. मी हे पण म्हणेन की एक गुड बिझनेस एक गुड जॉब पण क्रिएट करू शकतो. ग्रेट. परफेक्ट. सो परितोष, थँक्यू सो मच. फक्त जाता जाता तुम्हाला जर अजून काही ऍडवाइस द्यायची असेल, काही सजेशन्स जर यंगस्टर्सना, जे न्यू कमर्स आहेत, ज्यांना स्टार्टअप्स मध्ये यायचं आहे, ज्यांना बिझनेस मध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी जर काही ऍडवाइस असेल तर त्यांना तुम्ही ऍडवाइस देऊ शकताय. ओके. सो मला इतकंच सांगायचं की इतका मी कोणी मोठा नाही की खूप काही मोठी ऍडवाइस मी तुम्हाला देऊ शकेन, बट व्हॉट एव्हर एक्सपिरियन्स दॅट आय हॅव टेकन सिन्स द इयर ऑफ स्टार्टिंग, मी एवढंच म्हणू शकेन की आता सध्या हा ट्रेंड आहे आणि ह्याच्यापेक्षा ही गरज आहे की क्वालिटी कंटेंट आणि मटेरियल लोकांपर्यंत पोहोचावं. बऱ्याच ऑर्गनायझेशन्सच्या, कंपनीच्या स्टोरीज लोकांना ऐकायच्या आहेत आणि त्या पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. So if you have the skill and passion to deliver that one, you should definitely try this media and entertainment. Yes. Thank you so much परितोष. आणि अगदी ह्या एपिसोड मध्ये पण आपण काही ट्रेलर्स बघितलेले आहेत, काही व्हिडिओज बघितलेले आहेत, जे आर्चर आय मोशन पिक्चर कंपनीने प्रोड्यूस केलेले आहेत. तर लिटरली आय कॅप्टिवेटिंग आहेत. खूप छान इमॅजिनेशन, खूप छान क्रिएटिव्हिटी, टेक्नॉलॉजीचा प्रॉपर यूज, आणि वी ऑल होप, आणि असं वाटतं सुद्धा की येस, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं काम आता होतंय. फक्त त्याला एक तो जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. त्याची जी ओळख आहे ती ओळख इथे पटवून देणं गरजेची आहे. कॅपॅबिलिटी जी काही आहे ती ऑलरेडी प्रूव्हन आहे. ओनली थिंग इज तो प्लॅटफॉर्म जर मिळाला तर त्या पद्धतीनं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मीडिया अँड एंटरटेनमेंटची ही जी इंडस्ट्री आहे ती खूप मोठी होईल. ज्याच्यातून जो आपला एक ऑब्जेक्टिव्ह आहे स्टार्टअपचा, एम्प्लॉयमेंट जनरेशन, मॅक्सिमम जॉब्स क्रिएट जे काही करायचे आहेत, हे मॅक्सिमम जॉब्स इथे क्रिएट होतील, मॅक्सिमम स्टार्टअप्स, मॅक्सिमम बिझनेस एंटिटीज इथे क्रिएट होतील. त्यामुळे स्टार्टअप कट्टाच्या या भागात परितोष तू आलास, तुझा वेळ दिलास, सर्वांना तुझे जे काही एक्सपिरियन्सेस होते तर ते पूर्णपणे शेअर केले, सगळे सजेशन्स दिलेले आहेत, त्याबद्दल प्लॅन बी टीम कडून, ओपेक्स टीम कडून तुझं परत एकदा आभार. आणि नक्कीच मीडिया अँड एंटरटेनमेंट साठी ज्या वेळेला आम्हाला पर्सनली गरज असेल किंवा
आमचे जे काही कनेक्टेड स्टुडंट्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत त्यांना जर काही गरज असेल तर नक्कीच वी विल रीच टू आर्चर आय मोशन पिक्चर कंपनी. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर बिंग कनेक्टेड टू स्टार्टअप कट्टा. थँक्यू सो मच. थँक्यू सचिन सर, थँक्यू ओपेक्स अँड थँक्यू प्लॅन बी. खूप इट्स प्लेजर अँड इट्स ऑनर टू बी हिअर. थँक्यू. थँक्यू.